आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर लूप, फॉर इन आणि फॉर ऑफ लूपबद्दल सांगेल. आणि आपला जो फॉर लूप होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर इन आणि फॉर ऑफ लूप बघणार आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, की आपल्याकडे फॉर लूप ऑलरेडी असताना आपण फॉर ऑफ आणि फॉर इन लूप का वापरला पाहिजे? ठीक आहे. तर फॉर हे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे थोडासा कोड जास्त लिहावा लागतो. काही गोष्टी इटरेट करण्यासाठी. जसं की ॲरेला जर आपल्याला इटरेट करायचं असेल, तर आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये कोड जास्त लिहावा लागतो. ऑब्जेक्टला इटरेट करायचं असेल, तर कोड थोडासा आपल्याला जास्त लिहावा लागतो. जास्त म्हणजे एक 3-4 लाईनचा कोड फक्त वाटतो. पण फॉर इन आणि फॉर ऑफ ऑफ लूप हे जे आहेत, ते बनलेच ह्यासाठी आहेत, की ते स्पेसिफिक डेटा स्ट्रक्चरला इटरेट करू शकतील. आता माझ्या म्हणण्याचा अर्थ काय मी तुम्हाला इथे एक न्यू फोल्डर बनवून, न्यू फाईल बनवून सांगतो. program_8.js ठीक आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्यात आधी console.log टाकत असतो टेस्टिंगसाठी. टेस्टिंग फाईल इज अटॅच ठीक आहे. अटॅच ओके. प्रोग्राम फॉर ऑफ आणि फॉर इन, फॉर ऑफ अँड फॉर इन लूप ठीक आहे. तर टाइमपास न करता मी इथे index.html मध्ये येईल, खाली स्क्रोल करेल आणि इथे मी स्क्रोल करेल, इथे क्लिक करून याला कमेंट आउट करेल आणि इथे खाली येऊन मी काय करेल, इथे ह्याला अनकमेंट करेल आणि मी इथे काय म्हणेल, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, 8 program_8.js. तर आपण आपलं जे क्रोम आहे, क्रोममध्ये गो लाईव्ह होऊया आणि बघूया की हे वर्क करते का नाही. तर इथे माझं हे वेब पेज ओपन झाले. कंट्रोल शिफ्ट जे आणि कंट्रोल शिफ्ट जे केल्यानंतर आपल्याला इथे टेस्टिंग फाईल इज अटॅच फॉर ऑफ अँड फॉर इन लूप म्हणून आलंय, जे की एक चांगली बातमी आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला इथे सांगतो की फॉर इन आणि फॉर ऑफ लूप आपण काय यूज करतो. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे एक ॲरे बनवून दाखवतो. ठीक आहे. तर मी इथे ॲरे म्हणतो लेट लँग ॲरे ठीक आहे. लँग ॲरेमध्ये काय-काय असेल आपल्याकडे? आपल्याकडे असेल सी लँग्वेज, आपल्याकडे असेल C++ लँग्वेज, त्याच्यानंतर सी शार्प असेल आपल्याकडे. मी इथे हॅश करतो आणि इथे प्लस करतो, थोडंसं कन्सिस्टन्सी पाळण्यासाठी. तर इथे मी म्हणतो पायथन ओके. आणि अजून कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आपल्याकडे? स्वतः जावास्क्रिप्ट एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि जावा पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि गो तर आहेच. अशा भरपूर साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर हा आहे माझ्याकडे काय एक ॲरे. कोणत्या नावाने आहे? लँग ARR, लँग्वेज ॲरे ओके. तर मी तुम्हाला इथे ह्याला प्रिंट करून दाखवतो, थोडा पण वेळ इथे न घालवता. लँग ARR आणि जसं मी इथे कन्सोलवरती येऊन तुम्हाला दाखवेल, तुम्हाला इथे दिसत असेल C++, पायथन, जावास्क्रिप्ट, सी शार्प, जावा, गो. तर ह्या एकूण 7 प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला तुम्हाला इथे दिसत असतील. ओके. डन. आता मला काय करायचंय, या प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे आहेत त्याला स्टेप बाय स्टेप इटरेट करायचंय. म्हणजे ह्याला एकदा ॲक्सेस करायचंय, ह्याला एकदा ॲक्सेस करायचंय आणि ह्याला एकदा ॲक्सेस करायचंय. असं करत-करत इथपर्यंत मला ॲक्सेस करायचंय. तर तुम्ही म्हणाल एवढं सिंपल आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये जे फॉर लूप शिकवलाय तो यूज कर. तर मी इथे तो यूज करेल. i=0, i >= आता इथे आपला ॲरे काय आहे? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. लँग ARR. आता तुम्ही म्हणत असाल ॲरे काय आणि हे मी काय सांगत आहे तुम्हाला. ॲरे एक आपण डेटा स्ट्रक्चर म्हणून यूज करतो. ॲरेमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो आणि सिंगल नेमनी बेस्ड ऑन दॅट इंडेक्स आपण त्याला काय करतो, रिट्रीव्ह करतो. पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच ॲरे काय, ऑब्जेक्ट काय, एकदम डिटेलमध्ये आपण बघू. ॲरेच्या मेथड्स असतील, ऑब्जेक्टच्या मेथड्स असतील, ते पण आपण बघू. ठीक आहे. सध्या पुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की आपल्याला जर मल्टिपल डेटा स्टोअर करायचा असेल, तर आपण ॲरेचा वापर करतो आणि ॲरे जे आहे त्याला कंटिन्युअस मेमरी लोकेशनवरती एका इंडेक्सवरती त्याला स्टोअर करतं. जसं की तुम्हाला इथे दिसत होतं ना, सी कितव्या इंडेक्सवरती आहे? 0 इंडेक्सवरती. C++1 गो कितव्या इंडेक्सवरती आहे? 6. तर जर मी इथे असं म्हणलं, की मी जर इथे म्हणलं लँग ARR आणि मी जर इथे म्हणलं
0 तर मला काय मिळेल, सी लँग्वेज मिळेल. ठीक आहे. तेच जर मी इथे 4 म्हणलं तर मला जावास्क्रिप्ट मिळेल. ठीक आहे. काहीशा अशा पद्धतीने. आपण 7 व्हेरिएबल्स बनवत बसलो का? नाही. आपण एकच व्हेरिएबल बनवलं. आता त्याला आपण इंडेक्सवरून ॲक्सेस करू शकतो. हेच आहे आपलं ॲरे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. तर कुठे होतो आपण? आता मला काय करायचं इथे फॉर लूप लावून या ॲरेला इटरेट करायचं. तर मी इथे अशा पद्धतीने फॉर लूप लावला. मी म्हणलं लेट आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन lang arr डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस अशा पद्धतीने मी केलं आणि हे केल्यानंतर आपलं जो एलिमेंट आहे आपण इथे प्रिंट करू शकतो. बाय द वे तुम्हाला फॉर लूपबद्दल नाही माहिती असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यात मी तुम्हाला फॉर लूपबद्दल सांगितले आणि इथे आय बटनवरती पण क्लिक करून तुम्ही काय करू शकता, त्या व्हिडिओला ॲक्सेस करू शकता. ओके. तर चला यार पटकन आपण बघू console.log काय आलंय. हां, C++, सी शार्प आणि पायथन हे आपल्याला असं आलंय. मी इथे एक छोटासा मेसेज टाकतो. मी इथे म्हणतो की आय ऑलरेडी मला माहिती असलेल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आणि इथे की मुजितो बनताय राईट. ओके. तर काही अशा पद्धतीने मी इथे केले. तर तुम्ही इथे बघू शकता मला माहिती असलेल्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस C++, सी शार्प अशा पद्धतीने इथे आलंय. तर हे आपण काय केलं फॉर लूपचा वापर करून केलं. कुणाचा वापर करून केला? फॉर लूप. पण मी आज तुम्हाला फॉर लूपबद्दल नाही सांगायला लागलोय, कारण की मी ह्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय. मी आज तुम्हाला सांगणार आहे फॉर ऑफ लूपबद्दल. ठीक आहे. फॉर ऑफ लूप. तर बघूया फॉर ऑफ लूप काय? फॉर ऑफ लूप. तर फॉर ऑफ लूप काय करतं? फॉर ऑफ लूप स्पेशली व्यवस्थित आहे का माझं म्हणणं? स्पेशली ॲरेला इटरेट करण्यासाठी वापरतो आपण. कुणाला इटरेट करण्यासाठी? ॲरेला. तुम्हाला दाखवतो. मी इथे म्हणेल फॉर ऑफ आणि एंटर हिट करेल. जसं मी इथे एंटर हिट केलं, व्ही-एस कोडने माझ्यासाठी इमिट इथे जनरेट करून दिले फॉर ऑफसाठी. तर इथे तुम्ही बघा कॉन्स्ट एलिमेंट ऑफ ऑब्जेक्ट इथे म्हणते. ठीक आहे. तर आपण इथे काय करू? याला आपले हे lang arr ॲरे देऊ. ॲरे दिला आपण ह्याला आणि आता मी इथे काय करतो console.log एलिमेंट. मी तुम्हाला एलिमेंट प्रिंट करून दाखवतो. तर इथे मी जर ह्याला रिलोड केलं, तर तुम्ही इथं बघा मी सगळे हे करतो आणि इथे ह्याला रिलोड करतो. हां. तर C++, सी शार्प, जावास्क्रिप्ट, जावा, गो, पायथन जो आधी आपल्याकडे ह्या कोडनी जो आउटपुट येत होता, तेच ह्या कोडने आपल्याला आउटपुट मिळतंय. पण तुम्ही डिफरन्स बघू शकता मला इथे किती कोड लिहावा लागला होता. किती कंडिशन चेक करावी लागली होती आणि हा 2 लाईनीचा कोड. पण फॉर ऑफनी माझं जीवन काय केलं एकदम सुखकर केलं. फक्त कॉन्स्ट एलिमेंट ऑफ लँग्वेज ARR जे की एक ॲरे आहे. त्याच्यातले एलिमेंट मला 1 बाय 1 याने काय करून दिले, काढून दिले. म्हणून आपण काय यूज करतो फॉर ऑफ. आता तुम्ही मनाशी एक खूणगाठ बांधून घ्या, की आपण फॉर ऑफचा वापर फक्त ॲरेला इटरेट करण्यासाठी करतो. तर आपण फक्त फॉर ऑफचा वापर ॲरेला इटरेट करण्यासाठी करतो. ओके. इटरेट करण्यासाठी आपण फॉर ऑफचा वापर करतो. ओके. आता हे तर झालं ॲरेबद्दल. आता जर आपल्याकडे एक ऑब्जेक्ट असलं असतं. काय असलं असतं? एक ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट इज द कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. लगेच मी तुम्हाला इथे करून दाखवतो. लेट प्रोग्रॅमर माणूस ओके आणि ह्याच्यामध्ये मी म्हणतो प्रोग्रॅमर माणूस नेम ओके आणि एज प्रोग्रॅमिंग माणूसचे एज आहे 7 इज प्रोग्रॅमर की प्रोग्रॅमर आहे का तो? हो आहे. इज स्टुडंट ट्रू. इज हॅकर फॉल्स. ठीक आहे. तर हा आपलं एक हे काय प्रोग्रॅमर माणूस एक आपल्याकडं ऑब्जेक्ट आहे. मी ह्याला कमेंट आउट करतो आणि ह्या कोडला पण कमेंट आउट करतो जेणेकरून कन्सोल थोडा आपला रिकामा राहील आणि आपल्याला प्रोग्रॅमर माणूसचा आउटपुट बघता येईल. लोग प्रोग्रॅमर माणूस. तर मी इथे जर तुम्हाला ह्याला प्रिंट करून दाखवलं तर इथे एक ऑब्जेक्ट आलाय. ठीक आहे. हा एक आपल्याकडे ऑब्जेक्ट आलाय. तुम्ही म्हणाल की मी कशावरून
विश्वास ठेवू तुझ्यावर की हा एक ऑब्जेक्ट आहे. तर मी टाइप ऑफ प्रोग्रामर माणूस व्हेरिएबल केलं तर इथे ऑब्जेक्ट म्हणून आलं. ठीक आहे. ओके. तर हा एक आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही म्हणाल की ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. ही की आहे, ही व्हॅल्यू आहे. ही की आहे, ही व्हॅल्यू आहे. ही की आहे, ही व्हॅल्यू आहे. हीच की आहे आणि हीच व्हॅल्यू आहे अँड सो ऑन. तर ज्या ऑब्जेक्टमध्ये म्हणजे जिथे कर्ली ब्रेसेस लागून तुम्हाला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल, तुम्ही समजून घ्या ते ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट हे आपल्या कॉम्याने जे आहे सेपरेट होत असतो. ओके. आणि हा आहे आपला ऑब्जेक्ट. डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्टच्या काही मेथड्स असतात आणि जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्टचा खूप यूज असतो, जेसन एक प्रकार असतो, सगळं मी तुम्हाला सांगेल. ओके. तर हा आपल्याकडे सध्या एक आहे ऑब्जेक्ट. तर मी इथे म्हणतो ऑब्जेक्ट. हां, आता या ऑब्जेक्टला आपल्याला इटरेट करायचं आहे. इटरेट तर आपण फॉर लूपनी सुद्धा करू शकतो. ऐकून घ्या, आपण इटरेट तर फॉर लूपनी सुद्धा करू शकतो. पण काही स्पेशल लूपचा वापर पण आपण इथे करू शकतो. जसं की फॉर इन लूप. तर मी इथे ह्याला म्हणतो की फॉर इन लूप आणि इथे मी ह्याला म्हणतो फॉर इन लूप. ओके. तर कशा पद्धतीने आपण यूज करू? मी इथे म्हणेल फॉर इन आणि एंटर हिट करेल. तर मला इमिट करून दिलं. व्ही-एस कोडने ऑलरेडी इथे बॉइलर प्लेट दिली आहे. तर मी इथे म्हणेल कन्सोल डॉट लॉग की. ठीक आहे. जावास्क्रिप्ट म्हणेल ऑब्जेक्ट तर सांगा भैया. मी म्हणेल ऑब्जेक्ट आहे प्रोग्रामर माणूस. तर मी इथे काही अशा पद्धतीने ह्याला पेस्ट करेल प्रोग्रामर माणूस आणि तुम्हाला इथे मी दाखवेल. तर इथे बघा नेम आले, एज आले, इज प्रोग्रामर, इज स्टुडंट आणि इज हॅकर आले. हे आपल्या ऑब्जेक्टच्या काय आहेत? कीज आहेत. ओके. तर मी ह्याला इथे कंट्रोल एक्स करतो. स्क्रोल न करण्यासाठी इथे पेस्ट करतो म्हणजे मला तुम्हाला इथल्या इथे ह्याला सांगता येईल. ठीक आहे. तर इथे प्रोग्रामर माणूस आपल्याकडे आले. आता नेम, एज, इज प्रोग्रामर, इज स्टुडंट, इज हॅकर हे काय आहेत? की आहेत. आणि व्हॅल्यूज काय आहेत? हर 7 ट्रू, ट्रू, फाल्स ह्या आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. तर इथे आल्या आपल्या कीज. आणि मला जर ह्याच्या व्हॅल्यूज प्रिंट करायच्या असतील तर मी कशा पद्धतीने करू शकतो? मी म्हणू शकतो प्रोग्रामर माणूस सबस्क्रिप्ट ओपन आणि की. तर माझ्याकडे ह्याच्या व्हॅल्यूज येतील. हर्ष, ट्रू, ट्रू आणि फाल्स अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज ॲक्सेस करू शकतो. आपण असं व्हॅल्यूज ॲक्सेस करू शकतो आणि आपण असं की ॲक्सेस करू शकतो. आपण असं कीज ॲक्सेस करू शकतो. आता मी तुम्हाला अजून एक ह्याच्यामध्ये की व्हॅल्यू पेअर ॲड करून दाखवतो. की मी म्हणतो प्लीज काय म्हणतो सबस्क्राईब. ओके. किंवा मी म्हणतो इथे चॅनल प्रोग्रॅमिंग अँड कोडिंग विथ हर्ष. ओके. आणि मी इथं म्हणतो सबस्क्राईब इथं म्हणतो मी ट्रू. तर मी इथं चॅनल की ॲड केली आणि प्रोग्रॅमिंग अँड कोडिंग विथ हर्ष चॅनलचं नाव ॲड केलं ॲज अ व्हॅल्यू. अजून एक की ॲड केली सबस्क्रायबर आणि व्हॅल्यू ॲड केली ट्रू. तर इथे आपण बघू हे अपडेट झाले का? तर इथे हे आले सबस्क्राईब, चॅनल आणि अशा पद्धतीने आले. तर मी इथे 2-2 गोष्टी ॲड केल्यात. मी जर तुम्हाला फक्त की प्रिंट करून दाखवलं तर की आले आपल्याकडे आणि मी जर तुम्हाला इथे फक्त व्हॅल्यूज प्रिंट करून दाखवल्या तर आपल्याकडे व्हॅल्यूजसुद्धा आलेले आहेत. ओके. तर आजच्या या व्हिडिओ पुरतं एवढंच मित्रांनो. हे होतं आपलं फॉर इन लूप आणि फॉर ऑफ लूप. ठीक आहे. आपण फॉर इन लूप जे आहे ते कशासाठी यूज करतो? ऑब्जेक्टसाठी यूज करतो. आणि आपलं जे फॉर ऑफ लूप आहे, जे की इथे हे आपलं जे फॉर ऑफ लूप आहे ते आपण ॲरेसाठी यूज करतो. ठीक आहे. ते आपण कुणासाठी यूज करतो? ॲरेसाठी यूज करतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त ॲरेसाठी हे यूज होतं का? दुसऱ्यासाठी होत नाही का यूज? तर तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तुम्ही जेव्हा केव्हा पीसीवरती असाल तेव्हा तुम्ही प्रोग्रॅमर माणूसला सुद्धा बघू शकता. तर मी इथे प्रोग्रॅमर माणूसला वर घेऊन येतो. इथे ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता प्रोग्रॅमर माणूस प्रिंट होतोय का नाही. तर इथे ओके. ह्याला मी कमेंट आउट करतो. खालच्या कोडला मी सगळ्याच इथल्या या कोडला कमेंट आउट करतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल इज नॉट इटरेबल. प्रोग्रॅमर माणूस काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे.
आणि तुम्ही फॉर ऑफचा वापर करताय आणि फॉर ऑफ आपण कशासाठी वापरतो? ॲरे एलिमेंट्सला प्रिंट आउट करण्यासाठी, इटरेट करण्यासाठी. तर हे म्हणते की भैय्या टाइप एरर आलं इथे, असं तर होऊच शकत नाही. तर इथे एरर ते थ्रो करेल. तर मी इथे ह्याला काय करतो, कट करतो आणि ह्याला अनकमेंट करतो. आता बघू आपण. तर इथे म्हणले lang arr इज ओके, कमेंट आउट केलं होतं. हां, तर हे इथे अशा पद्धतीने आलंय. तर फॉर ऑफचा वापर आपण ॲरेला इटरेट करण्यासाठी करतो आणि जे आपल्याकडे फॉर इन आहे, फॉर इन त्याचा वापर आपण ऑब्जेक्टला इटरेट करण्यासाठी करतो. आणि जर तुम्ही फॉर इनमध्ये मी तुम्हाला एक इथे दाखवतो, की इथे एक फास्ट फॉर इन लूप घेईल आणि या फॉर इन लूपमध्ये मी कन्सोल डॉट लॉग करेल कुणाला कीला. आणि आता तुम्ही इथे बघा, जर मी इथे ॲरे दिला, मी म्हणलं इथे lang arr, तर ही ॲरेची व्हॅल्यू नाही देणार, ॲरेचे इंडेक्स देईल. तुम्ही इथे बघा, बघा 0 1 2 3 4 ह्यानी काय केलं, ॲरेचे इंडेक्स दिले आपल्याला. तेच जर मी इथे म्हणलं की मी इथे आय करतो याला, कारण की हे इंडेक्स देतं. जेव्हा जेव्हा फॉर इन लूप ॲरेवरती चालतो तेव्हा ते आपल्याला इंडेक्स देतात. lang arr आय, तर हे आपल्याला काय करेल, व्हॅल्यूज प्रोव्हाइड करेल. आणि जर आपण तसं नाही केलं तर हे आपल्याला काय करेल, इंडेक्स प्रोव्हाइड करेल. उप्स. तर मी इथे इक्वल टू देतो ह्याला, इथे मी म्हणतो प्लस आणि इथे मी म्हणतो प्लस. तर तुम्ही इथे बघा, यांनी काय केलंय, इंडेक्स व्हॅल्यू, इंडेक्स आणि त्या इंडेक्सवरती जे काही स्टोअर आहे ते दिले. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला, आज जे मी तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला समजलं असेल. फॉर इन आणि फॉर ऑफचा वापर आपण ॲरेला इटरेट करण्यासाठी करतो. क्विक मी इथं लिहितो तुमच्यासाठी. फॉर ऑफ लूपचा वापर आपण ॲरेला इटरेट करण्यासाठी करतो आणि फॉर इन लूपचा वापर आपण ऑब्जेक्टला इटरेट करण्यासाठी करतो. ठीक आहे. तर आय होप आजचा तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्ही या प्लेलिस्टला अजून ॲक्सेस केलं नसेल तर या प्लेलिस्टला ॲक्सेस करा लवकरात लवकर, कारण की ह्या प्लेलिस्टमध्ये जावास्क्रिप्टचे पुढचे व्हिडिओ जे आहेत येणार आहेत. तर आय होप गाईज तुम्हाला आजचं मी जे सांगितलं ते समजलं असेल. हा जो कोड आहे मी तुम्हाला GitHubवरती किंवा वेबसाईटवरती प्रोव्हाईड करून देईल लवकरच. ओके. तर तिथे कोड तुम्हाला हा मिळेल. थँक यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय बाय.